नमस्कार, संगीताज लाईफस्टाईल या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। आज आपण इथे सलवारची कटिंग करणार आहोत। तर इथे मी 2 मीटर कापड घेतलेले आहे। इथे मी फोल्ड करून ठेवते। कापड इथे मी डबल फोल्ड करून ठेवलेलं आहे। बंद साईड आपल्या साईडला घ्यायची आणि कापड इथे मी उलट्या साईडून फोल्ड केलेलं आहे। खालच्या साईडून कापड सरळ करून घ्यायचा आणि बॉटमचे माप टाकून घ्यायचे। खालच्या साईडला मी फोल्ड करण्यासाठी 1.5 इंच घेऊन माप टाकून घेते। बराबर माप टाकून झाल्यानंतर सरळ रेष आखून घ्यायची आणि पायजम्याची पूर्ण उंची आहे 38 इंच। त्याच्यामधून आपल्याला नेप्यासाठी 7 इंच मायनस करायचं आहे। 7 इंच मायनस केल्यानंतर 31 इंच उरते। त्याच्यामध्ये प्लस अर्धा इंच करायचे शिलाईसाठी। इथे मी 31.5 इंचावर माप टाकून घेतलेले आहे। इथे मी खालच्या साईडला बॉटमचे माप टाकून घेते। तर बॉटम आहे 14 इंच, त्याचा अर्धा इथे मी 7 इंचावर माप टाकून घेतलेले आहे आणि 1 इंच मार्जिनचे। पुढच्या साईडला कापड आहे तो पन्ना छोटा आहे, तर मी पुढच्या साईडला कापड जोडून घेते। इथे मी पुढच्या साईडला कापड जोडून घेतलेलं आहे, म्हणजे पायजम्याला प्लेट जास्त येतील। त्याच्यानंतर इथे मी खालच्या साईडचे आसनचे माप टाकून घेतलेले आहे। तर 9.5 इंचावर माप टाकलेले आहे आणि 2 इंच आतल्या साईडला घेतलेले आहे। त्याच्यानंतर इथे बॉटमची साईड आहे, तिथून आपल्या वरच्या साईडला सरळ रेष आखून घ्यायची। अशा प्रकारे आणि इथे गोलाई देऊन घ्यायची। एकदम सोपी पद्धत आहे। इथे खालच्या साईडचे माप टाकून झालेले आहे। आता इथे मी कटिंग करून घेते। इथे बंद साईड होती ती कटिंग करून घेते मी। त्याच्यानंतर कापड एक्स्ट्राचा होता तो कटिंग करून टाकते। इथून आपल्याला स्टिचिंग करायचं आहे, तर इथे मी बंद साईड होतं ती कटिंग करून घेतलेली आहे। त्याच्यानंतर इथे मी नेप्यासाठी माप टाकून घेते वरच्या साईडचे। वरच्या साईडला मी 1 इंचाचं माप टाकून घेतलेले आहे फोल्ड करण्यासाठी। त्याच्यानंतर खालच्या साईडला इथे मी 7.5 इंचावर माप टाकते। 7 इंचाचा नेपा तयार पाहिजे, तर अर्धा इंच जास्त घेतलेले आहे शिलाईसाठी। खालच्या साईडला शिलाईसाठी जाईल अर्धा इंच। तर सीट घेर आहे 46 इंच। त्याच्यातून आपल्याला सीटचा चौथा काढायचा आहे आणि प्लस मायनस 2 इंच करायचं आहे। सॉरी, 46चा चौथा 11.5 इंच येते। त्याच्यामध्ये 1 इंच शिलाईसाठी घ्यायचं आहे, म्हणजे 12.5 इंचावर मी माप टाकून घेतलेले होते। त्याच्यानंतर इथे मी जे कटिंग करून घेतलेलं आहे ते कापड स्टिचिंग करून घेते। इथे मी पूर्ण पार्ट कटिंग होते ते शिलाई करून वरच्या साईडून दाबटीप देऊन घेते। सरळ बाजूने दाबटीप देऊन घ्यायची।
त्याच्यानंतर एकदा पूर्ण जे कटिंग आहे ते ठेवून घ्यायचे आणि कटिंग करून स्टिचिंग करून झाल्यानंतर एक्स्ट्राचा कापड आहे तो कटिंग करून टाकायचा. आता इथे मी मधल्या साईडची जी शिलाई असते ती स्टिचिंग करून घेते. डबल शिलाई देऊन घ्यायची अशा प्रकारे. आणि मधल्या साईडला मी त्रिकोणी कापड जोडून घेतलेला आहे. त्याच्यानंतर इथे मी नेपा तयार करून घेते वरच्या साईडचा. तर इथे मी 1 इंच कापड घेऊन स्टिच करून घेते. वरच्या साईडहून 1 इंचावर पहिल्यांदा शिलाई करून घ्यायची आणि मधल्या साईडला नाडी टाकण्यासाठी थोडा जागा ठेवायचा 1 इंचाचा आणि त्याच्यानंतर खालच्या साईडला शिलाई करून घ्यायची अशा प्रकारे. त्याच्यानंतर एक्स्ट्राचा जो कापड आहे तो फोल्ड करून शिलाई करून घ्यायची. अशा प्रकारे आपल्याला ही उलट्या साईडहून शिलाई करून घ्यायची आहे, म्हणजे बाहेरच्या साईडहून फिनिशिंग दिसेल. त्याच्यानंतर वरच्या साईडहून नाडी घालण्यासाठी इथे मी 1 इंच फोल्ड करून घेतलेले आहे कापड. वरच्या साईडहून काठ होता कपड्याला, त्याच्यामुळे मी 1.5 इंच घेतलेले नाही, डायरेक्ट 1 इंच घेऊन शिलाई करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर इथे मी जे नेपा होता त्याचा मध्य काढून घ्यायचा अशा प्रकारे. त्याच्यामुळे आपल्याला समजते की प्लेट कुठे टाकायचे आहेत समोरच्या साईडला ते. ही आहे ती पाठीमागची साईड आहे. इथे मी पाठीमागच्या साईडला 1 इंच 2 प्लेट टाकून घेते 1-1 इंचाच्या. त्याच्यानंतर जिथे आपण नेप्याला मध्ये काढून घेतलेलं आहे तिथून स्टिचिंग करायला चालू करायचे. पाठीमागच्या साईडहून मधल्या साईडला 1-1 प्लेट टाकून झाल्यानंतर पूर्ण जिथे मध्ये काढलेलं आहे तिथपर्यंत सरळ शिलाई देऊन घ्यायची. आपल्याला पुढच्या बाजूला प्लेट टाकून घ्यायचे आहेत. तर इथे मी पुढच्या साईडचं मध्ये आहे तिथे मी शिलाई करून घेते. इथे उरलेला कापड आहे तिथे आपल्याला प्लेट टाकून घ्यायचे आहेत, जेवढा पण आहे तेवढ्यामध्ये. पूर्ण प्लेट आपल्या एक समान आल्या पाहिजेत, एका मापाच्या. अशा पद्धतीने आपल्याला प्लेट टाकून घ्यायचे आहेत. समोरच्या साईडच्या जे प्लेट आपण टाकून घेतो त्या मधल्या साईडची जी आसनची शिलाई असते त्या साईडला आल्या पाहिजेत दोन्ही साईडहून. इथे मी पूर्ण प्लेट टाकून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. इथे आसनची जी मधली शिलाई असते तिथे प्लेटची दोन्ही साईड आलेली आहे.
आणि छान आलेले आहे प्लेट एक समान. दोन्ही साईडची प्लेट एक समान आलेली आहेत. त्याच्यानंतर इथे मी खालच्या साईडला बॉटम जोडून घेते. अर्धा इंच फोल्ड करून घ्यायचे पहिल्यांदा. बॉटम इथे मी उलट्या साईडून फोल्ड करून घेणार आहे पहिल्यांदा. त्याच्यानंतर आतल्या साईडला अनेकदा परतवून घ्यायची. अशा प्रकारे आपल्याला अजून एक वेळा फोल्ड करून घेऊन शिलाई करायची आहे. त्याच्यानंतर सरळ बाजू करायची आणि लाटचा जो किनारा असतो त्याच्यावर दाबटीप देऊन घ्यायची आहे. त्याच्यानंतर आतल्या साईडला अजून 2 शिलाया देऊन घ्यायच्या. त्याच्यानंतर आपल्याला इथे पायजम्याचे फिटिंग करून शिलाई करून घ्यायची आहे. तर इथे मी बॉटमचे 7 इंचावर माप टाकून घेतलेले आहे. इथे मी खालच्या साईडला देखील दुसऱ्या साईडला देखील मी इथे 7 इंचावर माप टाकून घेते. त्याच्यानंतर आपल्याला इथे डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. इथे मी एक्स्ट्राचा कापड आहे तो कटिंग करून टाकते. इथे मी डबल शिलाई देऊन घेतलेली आहे. आपला इथे पूर्ण पायजमा शिवून तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता. इथे पायजम्याची उंची 38 इंच होती, तर बराबर 38 इंच आलेली आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका.